चा दुसरा सामना. एका बाजूला बॅटिंग करणारा संघ शिवशक्ती कडाव तर फिल्डिंग करतोय खालापूर तालुक्यातील एक दादा संघ शिरवली. कर्जत वर्सेस खालापूर अशी मोठी लढत आपल्याला बघायला मिळते. अजय स्ट्राईक गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. तर स्ट्राईक एंड वरती कुशल गुरव आणि नॉन स्ट्राईक एंड वरती कल्पेश सालुंके. कडाव संघासाठी कित्येक वर्ष या जोडीने जो खेळ केलाय, ज्या खेळाच्या जोरावरती शिवशक्ती कडावला एका मोठ्या व्यासपीठावरती नेऊन ठेवलंय. कर्जत तालुका, खालापूर तालुका, ठाणे डिस्ट्रिक्ट वरती घेऊन पोहोचवलं. ह्या वेळेला घुमून मारण्याचा प्रयत्न फसला. जेवढा वेग अपेक्षित होता त्यापेक्षाही जास्त फास्ट बॉल आला. बीट केला फलंदाजाला. पहिला चेंडू आला निर्धाव. पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे. 4 ओव्हरची मॅच, 1 ओव्हर पॉवर प्ले. शिरोली संघाच्या कर्णधाराने पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय शिवशक्ती कडाव संघाला. शिवशक्ती कडाव संघाची A1 जोडी मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळते. तर गोलंदाजीसाठी अजय यांचा वापर करण्यात येतोय. यावर्षी गोलंदाजीमध्ये बऱ्याच फॉर्मला आहेत अजय. चांगलं काम अजय यांनी गोलंदाजीमध्ये आता बऱ्याच ग्राउंडवरती केलंय. स्लोवर चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू आउट ऑफ द पार्क. उपसरपंच चषक ब्रँडेड षटकार. कौशल गुरव यांच्यासाठी एक ज्युसी बॉल, ज्याच्यावरती स्लॉट मधला बॉल, ज्याला स्वीकारलं आणि षटकारासाठी कन्वर्ट केलं. पहिला षटकार आला या मॅच मधील. दुसऱ्याच बॉलवरती इरादे केलेत स्पष्ट. मॅच बॉल आलाय परत. कौतुक करावं लागेल जे तिकडे ऑलेंडर आहेत सर्वांचं, मात्र जे प्रेक्षक मॅच बघण्यासाठी आले, जे बॉल परत देत आहेत मॅच बॉल मैदानामध्ये, सर्वांचं करूया कौतुक. आलेल्या सर्वच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे आमच्या उपसरपंच चषक 2026 मध्ये. यावेळेला चेंडू जातोय निर्धाव. षटकारानंतर मात्र डॉट चेंडू बघायला मिळतोय. एक गोलंदाजाची एक फलंदाजाची आपल्याला बघायला मिळत आहे. एक तेरी तो एक मेरी मैदानामध्ये असा खेळ रंगलाय. एकदा अजय हवी ठरतायत तर एकदा कुशल. यावेळेला समोरच्या दिशेला चेंडू बराच वेळ हवेत. फिल्डर स्वतःला बॉल कधी सेटल करतायत, कोणती करणार नाहीये चुकी. पहिला फलंदाज कुशलच्या स्वरूपात बॅक टू द पेव्हिलियन. कल्पेशजी कालोका यांच्याकडून कडाव संघासाठी शुभेच्छा आल्यात. बॅटिंग साठी चाललाय नवीन फलंदाज भावेश कडाव संघाचा बाहुबली मैदानामध्ये एंटर करतोय. खूप लवकर एंटर केलंय. थोडस निराश केलं कुशल याने प्रेक्षकांना. कर्जत मध्ये आल्यानंतर जेव्हा जेव्हा कडाव संघ मैदानात उतरतो ना, प्रेक्षकांची गर्दी होते आणि गर्दी होते ती मात्र कल्पेश आणि कुशल यांची बॅटिंग बघण्यासाठी. आता तर भावेश मैदानामध्ये आलेत वनडाऊनच्या भूमिकेमध्ये. अजय यांना सफलता मिळते. अजय कमबॅक केलं षटकारानंतर. विकेट मिळवली त्याच फलंदाजाची. टेक द रिव्हेंज लगेच. यावेळेला ऑन साइडच्या दिशेला फटका, ऑफ साइडच्या दिशेला फटका खेचलाय. पॉइंटच्या वरतून खेचला होता, जिकडे एकदा धावून पूर्ण झाली. आता स्ट्राईकला आलेत कल्पेश सालुके. नजाकत बरा खेळाडू. बऱ्याच मैदानावरती 6 बॉल 6 चौकार मारण्याचं काम ज्या खेळाडूने केलंय तो म्हणजे कल्पेश सालुंके. आता मात्र बॅटिंग साठी सज्ज झालाय. एक वेगळा क्लास आहे या फलंदाजाकडे. आणि कुशल बाद झाल्यानंतर एक जबाबदारी वाढली आहे त्या दोन्ही फलंदाजांवरती. अजय यांचा बॉल, शॉर्ट बॉल, पुल
ब्युटिफुल, सक्सेसफुल, वंडरफुल आलाय षटकार. या षटकाराच्या सहाय्याने मात्र स्कोर कार्ड पुढे गेले, ते म्हणजे 13 धाव्यांवरती. पहिल्या 5 बॉलवरती असं वाटलं होतं अजयने रोखलंय, मात्र शेवटच्या बॉलवरती थोडीशी चुकी. चेंडू शॉर्ट पिच केला आणि त्याला मात्र गुल केलं 6 धाव्यांसाठी कल्पेशाने. ही क्षमता आहे कल्पेशांच्या, चुकीच्या चेंडूचा चांगला समाचार घेतात. आणि कल्पेश सालुंके असा फलंदाज आहे, जर त्याच्या टप्प्यामध्ये चेंडू पडला तर तो परफेक्ट कार्यक्रम करण्याशिवाय राहत नाही. आता मात्र एक असा गोलंदाज ज्याने मात्र व्यावसायिक खेळ केलाय, ज्याने मात्र रायगड प्रीमियर लीग मध्ये खेळ केलाय, एक दर्जेदार गोलंदाज खालापूर टीमचा, खालापूर मधील या शिरवली संघाचा कुणाल कदम गोलंदाजीसाठी. मॅन टू लुक आउट फॉर गोलंदाजी मध्ये आता कुणाल कदम. तेवढाच ताकदीचा फलंदाज स्ट्राईक वरती आहे. कडाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, मागील काही वर्षात कडाव संघाची एक सुंदर फाइंड आहे, आपण बोलतो एक सुंदर खेळाडू जे निर्माण केलाय, त्याच्यामध्ये भावेश आता आपल्याला स्ट्राईक वरती बघायला मिळत आहे. दोन्ही ताकदवर संघ एकामेकाच्या बरोबर झुंज देत आहेत. आणि का झुंज नको द्यायला, बघायला गेलं अतिशय दर्जेदार आयोजन, तेवढंच सुंदर आपल्याला बघायला मिळतात त्या ट्रॉफीज. कुणाल कदम यांचा क्लास पहिल्याच बॉलवरती मैदानावर दाखवलाय, फसवलं आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये कुणाल याने. ज्या ट्रॉफीज आपण बघतो अतिशय सुंदर ट्रॉफीज, मनाला मोहन घेणाऱ्या ट्रॉफीज आपल्याला बघायला मिळत आहेत, ते म्हणजे या चांदेई संघाच्या या आयोजनाकडून कौतुक करावं तेवढं कमी आहे आयोजनाचं. शॉर्ट बॉल फिरून मारण्याचा प्रयत्न, तिथे स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक चुकी केली होती, मात्र त्यांना चांगलं बॅकअप दिलं त्या अंकिश यांनी. ज्या अंकिश यांनी पहिला सामना त्यांच्या टीमसाठी जिंकून दिला होता, अडकलेल्या स्थितीमधून 2 षटकार ज्याने खेचले तो अंकिश यावेळेला बॅकअप देतोय, धाव वाचवतोय आपल्या संघासाठी. मात्र मिसफिल्ड वरती कधी जास्त वेळा धाव घेऊ नये, कारण की रनआउटची संधी असते, हे ओळखलं कौशल्य कल्पेश यांनी. आणि आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. 600च्या स्ट्राईक रेटने केलं तर एकच बॉल फेस केला होता, लास्ट ओव्हरचा षटकार ठोकला होता. कुणाल वर्सेस कल्पेश, बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल. ओव्हर पिच बॉल ड्राईव्ह करायचं होतं समोरच्या दिशेला, मात्र गतीमध्ये परिवर्तन. पहिले 2 बॉल स्लो होते, हा चेंडू फास्ट, याचं कोणतंही उत्तर नव्हतं कल्पेश यांच्याकडे. चेंडू जातोय निर्धाव. पहिल्या ओव्हरमध्ये 13, या ओव्हरमध्ये आतापर्यंत फक्त 1 रन. चांगली कामगिरी कुणाल करतोय आपल्या टीमसाठी. यावेळेला ओव्हर पिच बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, 2-2 क्षेत्ररक्षक त्यांना हुळकावणी देत मस्तक पे दस्तक देता हुआ आलाय 1 बाउन्स चौकार. जास्त वेळ या फलंदाजाला तुम्ही गप्प ठेवू शकत नाही यात. 18 रन स्कोर कार्ड वरती लागल्यात. पहिल्या मॅच मध्ये सेकंड राऊंडच्या कानोर टीमने बॅटिंग करताना 55 धावा लावल्या होत्या, ते बघितलंय कानोर टीमने, बघितलंय की 50-55 चांगलं टार्गेट आहे, आणि त्यासाठी प्रयत्न आता मैदानामध्ये चाललेत. ओव्हर पिच बॉल बॅट लिडिंग एज, आणि स्वतः सनी पाटील बॉल वरती पोहोचले होते, मात्र हातात चेंडू विसावला नाहीये. चांगलं एफर्ट लावलं होतं, मात्र ही हाफ चान्स होता. मात्र हे हाफ चान्सेस तुमच्या टीमच्या बेस्ट खेळाडूंकडून अपेक्षित असतात, कधी कन्वर्ट करतील. स्वतःवरती नाराज असणार आहे फलंदाज, थर्डमॅनला असणारा स्लीप, थर्डमॅन नाही बोलू शकत, स्लीपला राहिलाय, फ्लाइंग स्लीपला राहिलाय सनी पाटील. शफल झाले, अलोंग द कार्पेट खेळलाय, 2-2 क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात. ह्यावेळेला कोणतीही चुकी केली नाहीये नंबर 33 जर्सी मध्ये फिल्डरने. स्क्वेअर लेग वरनं धावत त्याला ग्राउंड कव्हर केला, सुंदर फिल्डिंग, तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्यात. सिंगल डबलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे चाललंय. 21 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. 2 ओव्हर नंतर 21 रन, एक फलंदाज बाद झालेत. रामदासजी भोईर साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. तुमचं सर्वच मान्यवर जे आपल्या मुख्य व्यासपीठावरती बसले त्यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. उपसरपंच चषक 2026 च्या या सुवर्ण ट्रॉफीमध्ये, एका अतिशय सुंदर ट्रॉफीमध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये स्वतः शिरवलीची ओळख, शिरवलीचा वंडर बॉय, सबसे कातिल सनी पाटील बॉलिंगसाठी आलाय. बॅटिंग साठी कल्पेश, अजून एक चांगला बॅटल बघायला मिळणार आहे.
चांगल्या लय मध्ये या मॅच मध्ये कल्पेश आणि त्याच्याकडून ती गरज सुद्धा आहे, त्याच्या संघाला गरज सुद्धा आहे धावांची. ओव्हरपिच बॉल मात्र त्याचा क्लास दाखवला होता, मात्र सरळ पॉइंटच्या क्षेत्ररक्षक हातामध्ये चेंडू विसावला. सुंदर फटका, तेवढंच सुंदर कॅच. एक सुंदर क्रिकेट मैदानामध्ये बघायला मिळतंय. मॅचची गोल्डन विकेट डगआउटच्या दिशेने येताना दिसतीये. कल्पेश सालुंके बाद झालेत. कडाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू अभि देवगरे बॅटिंगसाठी चाललाय. एकापेक्षा एक फलंदाज आपल्याला कडाव संघाकडे बघायला मिळत आहेत. कल्पेश चांगलं चालू होतं त्यांचं, मात्र एक षटकार एक चौकार आला होता. मात्र यावेळेला इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न, हात खोलण्याचा तेवढासा मोका नव्हता, रूम तेवढा नव्हता गोलंदाजाने दिलेला. सरळ फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावला, बाद झाले कल्पेश. त्यानंतर मात्र बॅटिंगसाठी आता आलेत अभि, आणि अभि यांच्यासाठी अभि नाही तो कभी नाही अशी बॅटिंग अभि यांना करावी लागेल. तीच ओळख आहे षटकार किंग कडाव संघाचा अभि. सनी पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली आहे. 21 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 2 फलंदाज बाद झालेत. ह्या वेळेला चांगला चेंडू चांगल्या अँगलने चांगल्या पद्धतीने चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. चांगली सुरुवात झाली आहे सनी यांच्या ओव्हरची. दोन्ही संघांना माहिती आहे मॅच किती इम्पॉर्टंट आहे. जिंकणारा संघ सेमीफायनल खेळणार, जिथे या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरण्याचं काम, ती संधी तुम्हाला मिळणार. आणि त्या संधीसाठी ही मॅच तुम्हाला जिंकणं खूप जास्त गरजेचं आहे, आणि त्या प्रकारचा खेळ मैदानात चालू आहे. आपले आयोजक उपसरपंच साहेब बरीचशी मेहनत आपल्या टुर्नामेंटसाठी करतात. यावेळेला फटका फसलाय, चेंडू गलती क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाहीत. अजून एक मोठा आदरा लागतोय तो बॅटिंग करणाऱ्या शिवशक्ती कडाव संघाला. प्रेक्षकांच्या अपेक्षेवरती पाणी फिरून मैदानाच्या बाहेर चाललाय तो म्हणजे अभि. निराश केलाय प्रेक्षकांना. कहते हैं ना मतलब कि दुनिया में कौन किसका होता है, अक्सर धोखा वही देता है जिसपे ज्यादा भरोसा होता है. शून्याच्या गाडीमध्ये तंबूत परतलाय तो म्हणजे अभि. कौतुक करावं लागेल गोलंदाजाला. ओव्हर नंबर 3 मध्ये आलाय. पहिले 2 ओव्हर मध्ये 21 धावा, चांगले लय मध्ये होते फलंदाज, त्यांना रोखलं. 2 मोठे हादरे दिले त्या म्हणजे कडाव संघाला. स्ट्राईक रोटेशन कमी आहे. भावेशच्या बॅटमधून अजूनही मोठा फटका आलेला नाहीये. ती लय भावेशला मिळाली नाही. मात्र भावेश जोपर्यंत मैदानामध्ये उभा आहे तोपर्यंत धावा येण्याची गॅरंटी कडाव संघासाठी आहे. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी गेलेत. विशाल, तीन बॉल मध्ये 2 फलंदाज बाद केलेत सनी यांनी. हो, अजून एकदा बॅट फिरवली होती मात्र बॉल पर्यंत पोहोचू शकलेले नाहीयेत. या ओव्हर मध्ये आतापर्यंत फक्त बॉलर आणि विकेट कीपर आणि बॉलर आणि क्षेत्ररक्षक एवढाच खेळ चालू आहे. फलंदाजांना मात्र काही यश आलेलं नाहीये. एकही धाव अजूनपर्यंत खर्च केलेली नाही सनी यांनी. स्कोर कार्ड तिथेच स्थिरावलं 21 धाव्यांवरती. अजून एक कॅचची संधी. स्वतः सनी पाटील सबसे कातिल. चेंडूच्या खालती कोणतीही चुकी होणार नाहीये. या ओव्हर मधील 3री विकेट आपल्या नावावरती करतोय तो सनी. थोडासा सदमा दिलाय तो म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. 10च्या सरासरीने 10.5च्या सरासरीने खेळत होते, ती सरासरी मोडली आहे. 5 बॉल मध्ये एकही धाव खर्च केलेली नाहीये. 3 फलंदाज बाद केलेत. 21 वरती स्कोर कार्ड तिथे स्थिरावलाय. जिथे स्थिती 21 वरती 1 होती, आता स्थिती 21 वरती 4 बघायला मिळतीये. थोडासा अडचणीमध्ये सापडलाय बॅटिंग करणारा टीम. मात्र ही अडचण सोडवावी लागेल नवीन आलेला फलंदाज प्रकाश बदे आणि त्याच्या समवेत भावेश अण्णा. प्रकाश बदे असा खेळाडू ज्याने बरेच वर्ष आपल्या कडाव संघाच्या क्रिकेटची सेवा केली आहे, आणि तो एक्सपिरियन्स तो अनुभव आता पणाला लावावा लागेल प्रकाश अण्णा, आणि त्यांची साथ द्यावी लागेल भावेश यांना. उर्वरित जेवढे चेंडू बाकी आहे त्यांना मॅक्सिमाइज करावं लागेल. येणाऱ्या 7 बॉल मध्ये 25 एक धावा जमा कराव्या लागतील. तो म्हणतात ना, केल्याने होत आहे, केलीची पाहिजे. ते प्रयत्न तुम्ही पहिले करायला हवेत, आणि ते प्रयत्न आता कोण करणार. सनी
मेडन ओव्हर टाकणार का? या टुर्नामेंटची पहिली मेडन ओव्हर सनी पाटीलच्या माध्यमातून येणार का, की त्याला रोखणार प्रकाश? सनीचा बॉल फसवलाय. या टुर्नामेंटची पहिली मेडन ओव्हर सनी पाटील यांच्या बॅटमधून. दुसरी मेडन ओव्हर सनी आजच्या दिवसामधील पहिली मेडन ओव्हर सनी पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. जर बॉलिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. समोर ताकदवर फलंदाज होते, मात्र सर्वांना रोखलंय, विकेट्स मिळवल्या आणि या मेडन ओव्हर टाकली आहे. चला फास्ट खेळा सिरोली टीम. या आपल्या उपसरपंच चषक मध्ये 2 मेडन ओव्हर कालच्या दिवसामध्ये, शनिवारच्या दिवसामध्ये कल्पेश वावळेली संघाचा त्याच्या माध्यमातून बघायला मिळाली आणि आज शिरवली संघाचा सबसे कातिल सनी पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. गोलंदाजीसाठी आता नवीन गोलंदाजाचा वापर केलाय स्लॉग ओव्हर मध्ये शकील. मात्र भावेश यांना आक्रमण करावं लागेल. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे आणि धावा जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. एक मोठी ओव्हर आपल्या टीमसाठी आणणं गरजेचं आहे. राऊंडने गोलंदाजीसाठी सज्ज झालाय शकील. स्ट्राईक एंडवरती भावेश. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा मिडल करू शकलेला नाही. अलोंग द कार्पेट बॉल थोडीशी फील्ड करत असताना चुकी, सिंगलचा कन्व्हर्जन. 2 धावेमध्ये तेवढाच चुकीचा थ्रो बघायला मिळाला. या बॉल वरती आल्या त्या 2 धावा, 23 रन स्कोर कार्ड होती बघायला मिळाला. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आला तो म्हणजे भावेश. फिल्डिंग मध्ये या सिंगल धावा ज्या तुम्ही एक्स्ट्रा खर्च करता, मॅचचं मोमेंटम कधी कधी बदलत असतात. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे बॅटिंग करण्या स्ट्राईक वरती असलेल्या भावेश साठी. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा खर्च केल्या फिल्डरने. शकील की भावेश? ओ यावेळेला मात्र चारोखाने चित केलाय फलंदाजाला, फक्त बघत ठेवलाय. फुटवर्क दाखवणं गरजेचं आहे, प्रेशर मध्ये आणणं गरजेचं आहे गोलंदाजाला. असं जर फलंदाजी करत राहिले तर शकील सुद्धा हवी ठरू शकतो या ओव्हर मध्ये. भावेश कडून जेवढ्या अपेक्षा आहेत त्यापेक्षाही मिनिमम बॅटिंग करतोय भावेश. 50% सुद्धा ही भावेशची बॅटिंग नाही असे प्रेक्षकांच्या मनामध्ये आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेत. त्यांचं उत्तर द्यावं लागेल भावेशाला, कारण की उर्वरित 4 बॉल मध्ये 2 ते 3 मॅक्सिमम खेचावे लागतील. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा सरळ फिल्डरच्या हातामध्ये दिला होता. अगदी लोण्याचा गोळा हातातून निष्ठावा तसा हा झेल सोडलाय. भावेश शॉर्ट बॉलला सुद्धा क्लिअर करू शकलेल्या नाहीयेत. बालारामजी कोळंबे साहेबांना विनंती आहे की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शकील अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. शॉर्ट बॉल प्रकाश यांच्यासाठी, ब्लाइंड शॉट, प्ले अँड मिस. स्वतःच्या टीमसाठी आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती प्रकाश यांनी. काय अंपायर डिसिजन आमच्यापर्यंत कळवायचं आहे. ओके डॉट बॉल आहे फक्त, कारण की स्टार्ट घेतला नव्हता फलंदाजाने. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज सुद्धा थांबला होता, ज्यामुळे ही रन जे स्ट्राईक रोटेशन जी आहे ती गृह्य धरली जाणार नाहीये. प्रकाश मध्ये एफर्ट लावावे लागतील. जेव्हा कल्पेश बाद झाला ना त्यानंतर मात्र फलंदाजाने निराश केलंय कडाव संघाच्या प्रेक्षकांना. यावेळेला लेग साईडच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फाईन लेगच्या दिशेला आलेला हा चौकार, हे नव संजीवनी देणारा चौकार आपल्याला बघायला मिळतोय कडाव टीम साठी. प्रकाश यांच्या बॅट मधून आलाय. 28 रन वरती स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय. लास्ट बॉल ऑफ द इनिंग, फर्स्ट इनिंग. या
भानुदासजी बागडे साहेबांना माझी विनंती असेल की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. भानुदासजी बागडे साहेब आणि चांदईमधील सर्वच ग्रामस्थ आणि ज्येष्ठ नागरिक जे पण असतील मॅच बघायला सर्वांना विनंती आहे स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी आहे पहिल्या इनिंगचा. बॅटची लिडिंग एज, अजून एक नशिबाचा चौकार. शेवटच्या 2 बॉलवरती आलेले हे 2 चौकार मॅचचे टर्निंग पॉइंट ठरणार का की मॅच वन साइड घेऊन जाणार शिरवली टीम. येणारे 24 बॉल आणि 32 धाव्यांची गरज आहे. ओके 32 धावा झाल्यात आणि 33 धाव्यांची गरज आहे. येणारे 24 बॉल आणि 33 रनची. मी आपले उपसरपंच साहेबांना विनंती करेल अंकुश साहेबांना की या सीए संदेशजी कोलंबे साहेब आपले जे सीए आहेत आपल्या गावचे त्यांचा इथे सत्कार करायचा आहे. हां कॅमेरामॅनला विनंती असेल मुख्य स्टेजवरती कॅमेरा फिरवायचा आहे. आपले मुख्य आयोजक अंकुशजी बागडे साहेबांच्या हस्ते आपण संदेशजी कोलंबे यांचा आपण इथं सत्कार करतोय. आपल्या गावचे सीए आहेत त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सीए साहेब. मी रामदासजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपल्या उपसरपंच साहेबांना करतो. रामदासजी भोईर साहेब यांचा इथं शुभ सन्मान होतोय. येणारे 24 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. 24 बॉल मध्ये 33. चला ओपनिंग जोडी पाठवायची आहे मैदानामध्ये. रामदासजी भोईर साहेबांचे इथे शुभ सन्मान होतोय. आपले आयोजक उपसरपंच साहेब श्री अंकुशजी बागडे त्यांचा शुभ सन्मान करतात. आलेल्या सर्वच आपल्या पाहुण्यांचं आणि सर्व आपल्या ग्रामस्थांचा इथे शुभ सन्मान होतोय. मी बालारामजी कोलंबे साहेबांचा सन्मान करण्याची विनंती आपल्या उपसरपंच साहेबांना करतो. बालारामजी कोलंबे साहेब तुमच्या इथे शुभ सन्मान होतोय तो तुम्ही स्वीकारायचा आमच्या उपसरपंच साहेबांच्या हस्ते. मुख्य आयोजक आलेल्या सर्वच पाहुण्यांचा शुभ सन्मान करतायत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचा सर्वच तमाम घर बसल्या प्रेक्षकांचा केटीसी लाईव्हच्या माध्यमातून आणि ग्राउंडवरती असलेल्या सर्वच खेळाडू सर्वांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या उपसरपंच 2026 मध्ये. आणि वळूया मैदानाकडे जिथं सेकंड इनिंगला होती सुरुवात. मी अंकुशजी यांना विनंती करेल की भानुदासजी बागडे साहेबांच्या इथे शुभ सन्मान करायचा आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचा शुभ सन्मान करणं ही आपली रीत आहे आणि ती रीत जपतायत आपले मुख्य आयोजक उपसरपंच साहेब. स्ट्राईक एंडवरती आपल्याला बघायला मिळतोय अक्षय आणि नॉन स्ट्राईक एंडवरती मुन्ना. स्ट्राईक बॉलर भावेश. मी बलरामजी कोलंबे साहेबांना विनंती करतो की मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आयोजक तुमच्याकडे वाट बघतायत. मी त्यांना विनंती करेल की सन्मानपूर्वक आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. इनसाइड आउटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू. 2 बाउन्स सीमारेषा पार. सुरुवात केली रनचेसला. आलाय दर्जेदार चौकार. चौकाराने सुरुवात केली आहे ती म्हणजेच भावेश याची. पहिल्याच बॉलवरती चौकार टोकलाय तो म्हणजे अक्षय. चांगल्या फॉर्म मध्ये अक्षय यावर्षी 2024-25 25-26 चा हंगाम
ज्या फलंदाजाने गाजवलाय शिरोली टीमचा तो अक्षय स्ट्राईक वरती आहे. 33 धाव्यात त्यामधील पहिल्याच बॉलवर त्याला 4 समीकरण आता बदलता येणार आहे. 23 बॉल आणि 29 धाव्यांची गरज आहे. कुशाल थोडासा सल्ला मसलत करतात आपल्या गोलंदाजासोबत. बावीसचा पुढचा बॉल पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय. यावेळेला मात्र टायमिंग तेवढंच चांगलं नाहीये आणि पॉईंटचे लक्ष्य रनआउटची संधी केली आहे निर्माण. आणि इथे काय घडलंय, कॉलिंग मध्ये चुकी झाली आहे की रन थोडीशी स्लो धावली आहे, मात्र त्याचा भरपाई करावी लागेल, मोजावी लागेल ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण की चांगला फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. पहिला आदरा लागलाय 5 या स्कोर कार्ड वरती बघायला मिळतोय. अक्षय रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. स्वस्त्यामध्ये डगआउट मध्ये पाठवले अक्षयांना. इथे रन होती का, कारण की कॉलिंग करत असताना बॉलकडे लक्ष असणं सुद्धा गरजेचं आहे. जो कॉल द्यायचा होता तो कॉल धरून ऑस्ट्रेलियनच्या फलंदाजाने दिला होता. अक्षयने तो स्वीकारला होता, मात्र तेवढा रन कव्हर करू शकलेले नाहीयेत. चांगली विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात ती फिल्डिंग करणाऱ्या कडाव टीमला. हाच मोमेंटम कडाव टीमला ठेवावा लागेल स्वतःकडे. जर मॅच लो स्कोरिंग आहे आणि त्याला हाय थ्रिल बनवायचे असेल, रोमांचक बनवायचे असेल तर असेच विकेट येणं गरजेचे आहेत. लक सुद्धा अशाच प्रकारे तुमच्या बाजूने तुम्हाला झुकवायचं असेल तर प्रयत्न करावे लागतील. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेले अजय. दोन बॉल 5 धावा स्कोर कार्ड होती बघायला मिळतात. सुरुवात चांगली झाली आहे दोघांसाठी. विकेट आली आहे ती म्हणजेच कडाव टीमसाठी 5 धावा आल्यात. त्या शिरोली टीम साठी 28 धाव्यांची गरज आहे. उर्वरित 22 बॉल 28. भावेश प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल मॅच जिंकायची असेल तर कडाव टीमसाठी. यावेळेला चांगला फटका, पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न, ओळखलं आणि त्याला पोहोचवलं. 4 धाव्यांसाठी डीप पॉइंटच्या दिशेने आलाय हा चौकार. 3 बॉल मध्ये 2 चौकार. ज्या दिशेला फिल्डर लावलेत, पॉवर प्लेची ओव्हर चालू आहे, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत, ते ज्या दिशेला आहेत त्याच्या ऑपोजिट मध्ये बॉलिंग करत असताना हात खोलण्याचा चान्स देतोय भावेश आणि ते दोन्ही हाताने स्वीकार करतायत फलंदाज. नऊ रन स्कोर कार्ड वरती आहेत. पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत अजय यांनी. यावेळेला स्वीप करायचा होता, अपील झाली होती. बॅटला अंपायर बॅटला लागलाय का बॉल? येस, विथ बॅट ही रन आली आहे. अपील झाली होती LBW ची, मात्र बॅटला लागल्यामुळे आले सिंगल. 10 रन स्कोर कार्ड वरती लागलात. मी शिवाजी कोलंबे साहेबांना विनंती करेल की आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. शिवाजी कोलंबे साहेब, सर्वच आलेले मान्यवर आणि ग्रामस्थ जे ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या चांदईचे, सर्वांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. यावेळेला वॉट अ बॉल, मात्र लेग बाईसच्या स्वरूपात ही धाव मिळतीये. या सिंगलच्या सहाय्याने स्कोर कार्ड पुढे गेले. 11 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. कशा प्रकारे शेवट करणार या ओव्हरची भावेश. आता लय मध्ये बघायला मिळतोय भावेश मागील 2 बॉल मध्ये. यावेळेला समोर भेटलाय स्टम्प्सच्या आणि बाद घोषित करतात आमचे अंपायर नितेश भोईर. अजून एक धक्का लागतोय. विकेट क्रमांक 2 तंबूच्या आसरेला आली आहे. ते बॅटिंग करणाऱ्या सिल्वर टीमची. तत्वर आम्ही जाऊया मुख्य व्यासपीठाकडे. तिकडे कॅमेरामॅनला विनंती असेल की आपण
शुभ सन्मान घेतोय. बलिरामजी कोलंबे साहेबांचा शुभ सन्मान करण्याची विनंती आपले मुख्य आयोजक उपसरपंच साहेबांना करेन. अविनाशजी बागडे साहेब ज्यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आपल्याला बघायला मिळते, उपसरपंच चषक, ते आलेल्या सर्वच पाहुण्यांचा शुभ सन्मान आपल्या हस्ते करतायत. एक चांगलं आयोजक कसा असावं त्याचा एक जाहीर आपल्याला एक्झाम्पल उदाहरण दाखवतात आपले उपसरपंच साहेब. आर के कोलंबे साहेबांचे इथे आगमन झालंय. साहेबांना विनंती आहे की सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्वच पाहुण्यांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या टुर्नामेंटमध्ये. शंकरजी तरे साहेबांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय. येस चालेल. अंपायर मॅच चालू करायची आहे. बॉलिंग साठी कुशल गुरव, कडाव संघाचा वंडर बॉय गोलंदाजीसाठी आलाय, ज्याच्यावरती जबाबदारी असणार आहे धावा रोखण्याची. कारण की फक्त 22 धावा 22 धावा हव्यात 18 बॉल मध्ये. ही ओव्हर निर्णायक असणार आहे, मॅच फिरवणारी ओव्हर, आणि ती ओव्हर स्वतः जबाबदारी घेतली आहे कुशल याने. लोअर फुल टॉस, ज्याच्यावरती परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय. मुन्ना, वॉट अ हिट मुन्नाच्या बॅट मधून, फक्त मिडल केलं, फक्त टायमिंगचा खेळ दाखवला मुन्ना याने. गोलंदाजाच्या गतीचा वापर केला. फुल टॉस वरती फुल टोल, 6 धावा वसूल केल्या आपल्या टीम साठी. या 6 धाव्याने स्कोर कार्ड पुढे चाललाय, 17 रन्स वरती बघायला मिळत आहे. आता समीकरण बदललंय, सोपं झालंय बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. 17 बॉल मध्ये 16 धावा हव्यात. आता कडाव संघ यावेळेला बॅटची लीडिंग एज आहे. फलंदाज बाद, फलंदाज स्वतः बाहेर आलेत. मुन्ना, कौतुक करावं लागेल. स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्यांच्यासाठी सुद्धा समजला नाही. त्यांच्यासाठी जो चेंडू होता आउटसाइड ऑफ तो त्यांना समजला नाही. बॅटची लिडिंग एज घेऊन प्रकाश बदे कोणती चुकी करत नाहीये. एक उत्कृष्ट यष्टीरक्षक विकेटच्या मागे आपल्याला बघायला मिळतात. षटकारानंतर कमबॅक केलाय. आता 16 बॉल मध्ये 16 रन्स पाहिजेत. 16 बॉल 16 रन्स टू विन. चांदईच्या या भव्य दिव्य आणि सुंदर मैदानामधून तुमच्यासाठी या सर्व प्रेक्षकांसाठी एक मेजवानी 2 दिवसाची आपल्या सर्वांसाठी घेऊन आले आपले उपसरपंच साहेब अंकुशजी बागडे साहेब. त्यांचं मी कौतुक करेल, त्यांचा मी आभार व्यक्त करेल. कारण की 2 दिवसाच्या ज्या मॅचेस असतात ना साहेब, बऱ्याच वेळेला काही संघ 10 टीम्स खेळवतात, काही संघ 12 टीम्स खेळवतात. मात्र फक्त इथे क्रिकेट जिंकलं पाहिजे, खेळ जिंकला पाहिजे, आणि ती भावना ठेवून ज्या फक्त 16 टीमला तुम्ही संधी दिलेत याबद्दल एक सक्सेसफुल आयोजक तुम्ही आहात असे मी ॲज अ कॉमेंटेटर जाहीर करतो. बऱ्याच मैदानावरती बघितलं आम्ही की 12 संघ खेळतात एका दिवसामध्ये, 2 दिवसाच्या मॅचमध्ये 24 संघ खेळतात, मात्र फक्त 16 संघ खेळवलेत. त्याबद्दल तुमचं कौतुक. आणि अशाच प्रकारे खेळ झाला पाहिजे येणाऱ्या टुर्नामेंट्समध्ये. एक रितसर खेळ ज्याला म्हणतात तो या चांद्याच्या मैदानावरती आपल्याला बघायला मिळतोय. नवीन फलंदाज ज्या बॉलिंग करत असताना ज्याने मेडन ओव्हर हाताळल्या तो सनी पाटील आलाय बॅटिंगसाठी. 16 बॉलमध्ये 16 रन टू बॉलचं इक्वेशन. हो, कौशल्यांचा हा बॉल, सुंदर चेंडू बघायला मिळाला. षटकारानंतर मात्र कमबॅक केलंय, शांत ठेवलंय. पहिल्या बॉलवरती सनी यांना 15 बॉल 16. लो स्कोरिंग मॅच लास्ट पर्यंत जातात आणि अशा प्रकारे रंगतात ना की प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवतात. पुन्हा एकदा त्याच प्रकारे मॅच रंगणार की अगदी सोप्या प्रकारे शिरोली टीम बॅटिंग करत असताना ही मॅच जिंकून घेऊन जाणार आपल्या दिशेने. कुशल कशा प्रकारे चॅलेंज समोरच्या टीमकडे निर्माण करणार. हलक्या हाताने खेळलेत, पुश करो आणि खुश रहो असं क्रिकेट मैदानामध्ये सनी आपल्याला दाखवतोय.
18 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 14 बॉल आणि 15 रनची गरज आहे. कुशल पहिल्याच बॉल वरती त्यांनी प्रयत्न केला होता, यॉर्कर एक्झिक्यूट झाला नव्हता ज्यावरती षटकार आला होता. त्यानंतर मात्र विकेट मिळवली. त्यानंतर लगेच 2 बॉलवरती फक्त एकच धाव खर्च करत मॅच मध्ये पुन्हा एकदा आणण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमला. फिल्डरची साथ मिळणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. शिरवली वर्सेस कडाव. यावेळेला हलक्या हाताने खेळायचा होता. बॅक टू द बॉलर खेळल्यात. ओ गॅदर करू शकलेले नाहीयेत. जर गॅदर झाला असता तर डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला असता. आता तोपर्यंत आखोई आखोमे इशारा करत एक धाव धावून पूर्ण केली आहे. सिंगलच्या सहाय्याने 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावा बनवायच्या आहेत विजयासाठी. तर शिरोली टीमला 14 रन्स. 13 बॉल 14 रन्स. 13 बॉल 14. लास्ट बॉल वरती क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला होता. ज्या पाहुण्यांची वाट आम्ही मागील दोन्ही दिवस बघत होतो ते आपले प्रमुख पाहुणे उपसरपंच 2026 साठी ज्यांच्या आपल्याला उपस्थिती लाभले, ज्यांचं आगमन झालंय, नरेंद्र शेठ गोमारे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे उपसरपंच चषक 2026 मध्ये. श्री 11 जयशंकर चांदई संघाचे एक पुरस्कर्ते नरेंद्र शेठ गोमारे साहेबांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या उपसरपंच चषक 2026 मध्ये. नरेंद्रजी गोमारे यांचं सहर्ष स्वागत आपल्या या मुख्य व्यासपीठावरती होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आपला संघ प्रत्येक मैदानावरती उतरतो. तुमची मोलाची साथ आमच्या टीमच्या मागे, तो हात तुम्ही आमच्या टीमवरती ठेवलाय, जो विश्वास आमच्या टीमवरती ठेवलाय, त्याबद्दल तुमचा मनापासून आभार आहे. तुम्ही आलात, आमच्या टुर्नामेंटला 4 चांद लावलेत साहेब. मुख्य स्टेजवरती नरेंद्र शेठ गोमारे यांचं आगमन झालंय. दादांचं सहर्ष स्वागत आहे उपसरपंच चषक 2026 मधले. येणारे 12 बॉल आणि आता 12 रन्सची गरज आहे. 12 बॉल 12. एका बाजूला शिवशक्ती कडाव तर त्यांच्या ऑपोजिटमध्ये बॅटिंग करतोय शिरवली. चॅलेंजर स्पोर्ट्स शिरवली चॅलेंज पैदा केले समोरच्या टीमवरती फिल्डिंग करणाऱ्या कडाव टीम समोर. 12 बॉल 12चे इक्वेशन मैदानामध्ये. अंकेश षटकार किंग म्हणून ज्याची ओळख आहे शिरोली टीम साठी, तो अंकेश स्ट्राईक वरती आहे आणि त्या सूची साथ देतोय. सबसे कातिल सनी पाटील गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज ज्याचा वापर करण्यात आलाय विक्रांत. या वेळेला हलक्या हाताने खेळत ऑफसाईडच्या दिशेला तिथे फिल्डर आहेत, फील्ड करतील तोपर्यंत एक धाव. येणारे 11 बॉल 11 रन्सची गरज आहे. प्रत्येक बॉल वरती काही ना काहीतरी घडणार आहे. 11 बॉल 11. जर बनवल्या तर शिरवली सेमीफायनल मध्ये आणि जर रोखल्या तर कानोर टीम समोर खेळेल. फिल्डिंग करणारी टीम कडाव टीमने हा कारनामा बराच वेळा केलाय, त्यांच्यासाठी हे नवीन नाहीये. मात्र या वेळेला प्रयत्न थोडे जास्त लावावे लागतील, कारण की समोर तेवढाच ताकदवर फलंदाज आहे. 6 बॉल मध्ये 1 धाव ज्यांनी रोखले तो कडाव संघ फिल्डिंग करतोय. सचिनजी साठे साहेबांचे इथे आगमन होत आहे. मी त्यांना विनंती करेल मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. सचिनजी साठे साहेब. 11 बॉल 11 रन. स्ट्राईक एंड वरती सनी, गोलंदाजीसाठी विक्रांत. यावेळेला फिरून मारलाय, एकच मारलाय पण तगडा मारलाय. 1 बाउन्स चौकार. मी आपल्या प्रमुख पाहुणे नरेंद्रजी गोमारे साहेबांसोबत जे त्यांचे सर्व साथीदार आलेत, सर्वांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावर तेव्हा स्थानापन्न व्हायचं आहे.
येस. या चौकाराने मात्र सामना सोपा झालाय. नऊ बॉल आणि 7 रनची गरज आहे. चौकारानंतर डॉट चेंडू आलाय. यावेळेला पॉइंटच्या दिशेला खेळलेत आणि तिथे मात्र फिल्डर थोडंसं लेझी, थोडंसं जास्त एफर्ट लावायला पाहिजे. थोडं बॉल रिलीज करायला थोडासा वेळ घेतला. सिंगलच्या कन्व्हर्जन डबलमध्ये 5 रन्सची गरज आहे. येणारे बॉल बाकीत 8 बॉलमध्ये 5. हलक्या हाताने खेळतोय सनी. सनीला माहिती आहे मॅच जिंकणं गरजेचं आहे. चौकार षटकार रच इम्पॉर्टंट नाही, सिंगल डबल सुद्धा इम्पॉर्टंट आहे. यावेळेला स्लॉट मधला बॉल तिकडे काव कॉर्नरला कुशल आहेत. कुशल बॉलला फील्ड करतील, फेकतील. तोपर्यंत एकदा जाऊन पूर्ण झाली आहे. एकावरती समाधान मानावं लागेल. येणारे 7 बॉल आणि 4 रन्सची गरज आहे. 7 बॉलमध्ये 4. सात बॉलमध्ये 4 रन्स आहे. हा बॉल इम्पॉर्टंट आहे. हा बॉल कटआउट रंगासाठी डॉट येणं गरजेचं आहे जर मॅच रंगवायची असेल. यावेळेला फाईन लेगचे क्षेत्ररक्षक एफर्ट लावायला पाहिजे होते. कॅच ड्रॉप आणि त्याच्यावरती चौकार. अशा प्रकारचे कॅचेस तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी घ्यावे लागतील. मात्र मॅच झाली आहे फिनिश. पुन्हा एकदा मॅच फिनिश केली आहे अंकेश यांनी. हार्ड लक कडाव संघ आणि वेल प्लेड शिरवली टीम. तिन्ही डिपार्टमेंट मध्ये चांगलं काम. वैभवजी कडाव साहेब, त्याबरोबर विकासजी भोसले साहेब आणि ज्ञानेश्वरजी सावंत साहेबांचं इथे शुभ आगमन होत आहे. सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो.